सर्वप्रथम आपला सर्व पत्रकार बंधूंचं स्वागत करतो. या ठिकाणी आजचा दिवस हा अत्यंत दुर्दैवी असा दिवस त्या ठिकाणी होता. आपल्या सर्वांच्या परिचित असलेले एक सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचं त्याचप्रमाणे आमचे श्रीराम सहकारी साखर सभासद दादासाहेब कटके यांचे निधन झाले आणि जिल्हा परिषद सदस्य ठाकरे यांचेही निधन झालं. या तिघांना आणि त्याचप्रमाणे बाळासाहेब कोल्हटकर शिक्षक मतदारसंघाचे शिक्षक संघाचे अध्यक्ष यांचेही निधन झालं. या सर्वांना या ठिकाणी सर्वप्रथम श्रद्धांजली या ठिकाणी व्यक्त करतो. सध्या फलटण तालुक्यामध्ये श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या संबंधावरती विषयावरती राजकारण असलेलं आपल्याला वास्तविक आता श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत काही दिवसापूर्वी, मला वाटतं 1-2 दिवसापूर्वी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी काही केलं आणि नंतर रामराजे साहेबांचा जो हा कारखाना चालू ठेवण्याचा जो प्रयत्न आहे, शेअर्स भाग भांडवल जे अपूर्ण आहे ते पूर्ण करण्यासाठी काही प्रयत्न होत आहे आणि त्याला आमचा पूर्णपणे पाठिंबा असेल वगैरे. मला वाटतं हे जे सर्व राजकारण आहे त्याच्यात हा राजकारणाचा एक भाग आहे, त्याशिवाय फारसं काही त्याच्यामध्ये तथ्य असं मला वाटतं. मुळात त्याचं कारण असं आहे, श्रीराम सहकारी साखर कारखाना हा सरकारी तत्वावरती चालणारा या भागातील एकमेव कारखाना आणि सध्या आपण जे बघतोय की सहकारी तत्वावरती चालणारा कारखाना असो किंवा खाजगी तत्वावरती चालणारा कारखाना असो, या सर्वच कारखान्यांची परिस्थिती ही कमी जास्त प्रमाणामध्ये अडचणीची त्या ठिकाणी होत असताना आपण पाहतो. ही कारखानदारी अडचणी आलेली आपण त्या ठिकाणी पाहतो. स्वतःही ते कारखाना चालवतात, त्यांना माझ्यापेक्षा आणखी अनुभव असावा कशा प्रकारे कारखानदारीमध्ये ह्या अडचणी निर्माण होत आहेत आणि किती आपल्याला आज मोठ्या प्रमाणामध्ये कर्जाचा डोंगर आपल्या डोक्यावरती उभा होतो. आणि ह्या सर्वाचा विचार करून गेल्या अनेक वर्षांचा आमचा सुद्धा या सरकारी कारखानदारीतला किंवा साखर उद्योगातला अनुभव लक्षात घेऊन एक आम्ही सुवर्णमध्ये काढला होता आणि त्या सुवर्णमध्याला जर श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे उपस्थित असलेल्यापैकी 90-95% सभासद जर त्या ठिकाणी पाठिंबा देत असतील, तो जर ठराव त्या ठिकाणी मान्य करत असतील, पण त्या ठरावाला विरोध करण्याचं कारणच काय राहतं? सरकार जिवंत ठेवायचं असेल, कारखाना जिवंत ठेवायचा असेल तर हा काढलेला मद्य स्वीकारायला काय अडचण आहे हे काही लक्षात येत नाही. मग याच्यामागे राजकारणाशिवाय दुसरं काय असू शकत? प्रामुख्याने श्रीराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली होती. निवडणुकीच्या संबंधाने लागणारी सर्व रक्कम आपण शुगर कमिशनरकडे चेअरमन साहेब आपण भरली होती. जवळपास 15 लाख रुपये भरले होते. निवडणूक दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी जाहीर होणार आणि आजच्या दिवशी त्या ठिकाणी एक पत्र जातं आणि त्या पत्रावरती त्या ठिकाणी स्टे मिळतो. असं जर होणार असेल तर मग त्या ठिकाणी श्रीराम सहकारी साखर कारखान्याचं आणि त्याच्या सभासदाचं नेमकं हित काय आहे हेच लक्षात येईल. निवडणूक झाली असती ना, निवडणूक झाली असती, तुम्ही त्या ठिकाणी निवडून आला असता. परंतु त्या ठिकाणी निवडणूक ही 5 वर्षांनी व्हायलाच पाहिजे. परंतु आपल्या सोयीची जोपर्यंत परिस्थिती होत नाही तोपर्यंत ती पुढे ढकलायची असा जर विचार करून तर त्या ठिकाणी जर कुणी राजकारण करत असेल आणि जर आता म्हणायचं असेल की आमचा पाठिंबा आहे तर याला काही अर्थ नाही. निवडणूक झाली असती तर कारखान्याचे बरेचसे प्रश्न आज जे उभे राहते उभे राहिले नसते. परंतु त्याच्याही पुढे जाऊन मला म्हणायचंय की निवडणूक झाली किंवा नाही झाली, परंतु ज्या वेळेला आपण सर्वसाधारण सभा घेतो, विशेष सर्वसाधारण सभा घेतो आणि त्यामध्ये विशेष सर्वसाधारण सभेमध्ये एकच ठराव नेहमी येत असतो, एकच विषय नेहमी येत असतो आणि तो विषय ज्या वेळेला
जवळपास उपस्थित असणारे सर्वच्या सर्व सभासद मान्य करतात. त्यावेळेला या सर्वांनाच काही समजत नाही असं म्हणायचंय. या सर्वांना ह्या उद्योगातलं समजतं आणि हा उद्योग आपल्याला कशा प्रकारे पुढे नेता येईल असा दृष्टिकोन घेऊन सभासदांच्या मालकीचा असणारा हा कारखाना स्वतः सभासदांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला असताना त्या निर्णयावरती स्टे आणण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे याच्या मागे राजकारणाशिवाय दुसरा कुठला विषय आहे असं मला वाटतं. राजकारण सोडून दुसरं काही नाही. आज कारखानदारी जी काही चाललेली आहे ती आपण थोडस दूरदृष्टी ठेवून जर विचार केला, आपल्याला केवळ 1 वर्षासाठी नव्हे तर सातत्याने आपल्याला हा कारखाना चालला पाहिजे आणि या कारखान्याच्या माध्यमातून सभासदांचं, कामगारांचं हित आणि ऊस उत्पादकाचं हित जपलं गेलं पाहिजे. हा दृष्टिकोन ठेवूनच आपण यामध्ये वाटचाल करत आहोत. आता यामध्ये दत्त इंडिया असेल किंवा आणखी कुणी खाजगी व्यक्ती त्या ठिकाणी कारखानदार आहेत, त्या साखर उद्योगातले आहेत, त्यांनी जर साखर कारखाना एखादा सरकारी चालवायला घेतला तर तो काही खाजगी होत नाही. त्याचं स्वरूप हे सहकारी आहे, ते सहकारीच राहणार, हे खाजगी होऊच शकत नाही. आणि खाजगी जर करायचं असतं, मी आपल्याला मुद्दाम आठवण करून देतो की ज्या वेळेला हा कारखाना त्या ठिकाणी अगदी बंद पडायच्याच त्या ठिकाणी परिस्थितीत होता, त्यावेळेला चेअरमन साहेब, तुम्ही आम्ही सर्व त्या ठिकाणी आलो, रामराजे त्या सहकार्याने आदरणीय त्या काळामध्ये पवार साहेबांनी सुद्धा मुक्त सहकार्य केलं. या सर्वांच्या सहकार्याच्या माध्यमातून आपण हा कारखाना चालू केला. त्यावेळेला सुद्धा आम्हाला एक प्रकारचा सल्ला होता की हा कारखाना तुम्हाला चालवता येणार नाही, याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये बोजा आहे, कर्ज आहे, तुम्ही हा अवसायनात काढा आणि तुम्ही घ्या, अशा प्रकारचा सल्ला होता. खाजगीच करायचा होता तर त्याच वेळेला केला, परंतु तसं अजिबात न करता हा चालवण्याच्या दृष्टीने आणि सहकारी ठेवण्याच्या दृष्टीने आणि केवळ भावनेच्या माध्यमातून हा कारखाना चालवण्याच्या दृष्टीने आम्ही त्या ठिकाणी आलो. केवळ भावनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी ऑडिट रिपोर्ट बघून आणि आकडे बघून आलेलो नाही, केवळ भावना की हा कारखाना चालला पाहिजे एवढीच भावना ठेवून त्या ठिकाणी आलो. त्याचं कारण असं आहे की तो श्रीमंत राजे, श्रीमंत शिवाजीराजे यांनी निर्माण केलेली संस्था आहे आणि काही झालं तरी चालू राहिली पाहिजे एवढीच भावना त्याच्या मागे होती. आणि म्हणून तो कारखाना चालू ठेवण्याच्या दृष्टीने सर्व ते प्रयत्न केले. त्यावेळेला सुद्धा आम्ही ऊस उत्पादकांना, कारखान्याच्या सभासदांना शेअर्स पूर्ण करण्याच्या दृष्टीने, नवीन शेअर्स घेण्याच्या दृष्टीने सुद्धा आव्हान केलं होतं. अनेकांनी घेतले सुद्धा, डिपॉझिट ठेवण्याचं आव्हान केलं होतं. अनेकांनी डिपॉझिट. आता ज्यावेळेला कारखाना अत्यंत अडचणीत होता त्यावेळेला कुणी मदत केली? त्यावेळेला मात्र काय राजकारण सुचलं का नाही सुचलं? त्यावेळेला कुणी मदत केली? आमच्या असणाऱ्या कार्यकर्त्यांनी, आमच्या असणाऱ्या सभासदांनी त्या ठिकाणी मदत केली. अन्य कुणी मदत केली? अन्य कुणीही त्यावेळेला मदत केलेली नाही. आमच्या ताकदीवरती, आमच्या कार्यकर्त्यांच्या ताकदीवरती, आमच्या ऊस उत्पादक सभासदांच्या ताकदीवरती, आमच्यावरती विश्वास ठेवणाऱ्या अनेकांनी त्या ठिकाणी हा कारखान्यासाठी निधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने त्यांनी मदत केली, निधी त्या ठिकाणी उभा केला, हा कारखाना चालवला. पुढे जाऊन साखर उद्योग जसजसे अडचणीत येताना श्रीरामचा काही वेगळी त्या ठिकाणी कथा झाली नाही. आणि मग त्या ठिकाणी एक सक्षम असणाऱ्या जवाहर सहकारी साखर कारखान्याबरोबर जवळपास 20 वर्ष आपण त्या ठिकाणी श्रीराम जवाहर अशा पद्धतीने हा कारखाना चालवत आहोत. यामध्ये गेल्या 20 वर्षामध्ये आम्ही ज्यावेळेला आलो त्यावेळेला 1800 टन दिवसाला फक्त आम्हाला ऊस गाळता येत होता. त्याच्यापेक्षा 1 टन सुद्धा जादा गाळता येत नव्हता. आता ही परिस्थिती कशामुळे होती? 2,500 टनाचा कारखाना आणि 1800 टन का गाळला जात होता हा एक वेगळा विषय आहे. परंतु त्या ठिकाणी आम्ही आल्यानंतर आम्ही काही प्रयत्न केला, परंतु ते आमचे प्रयत्न त्या ठिकाणी अपुरे होते. पण जवाहर आल्यानंतर 1800चा आपण जवळपास 2.5 केलं, 2.5 3 केलं आणि गेला संपूर्ण हंगाम आपण 4-5 हजाराच्या आसपास, 4,800 ते 5,000च्या आसपास आपण प्रतिदिनी गाळप क्षमता असलेला श्रीराम सहकारी साखर कारखाना त्यामध्ये उभा करण्यामध्ये यश मिळालं. तरी कुणाबरोबर जाऊन त्या ठिकाणी जर फायदा होत असेल आणि तो कारखान्याचा, कामगारांचा
आणि ऊस उत्पादकांचा सर्वांचाच होत असेल तर ते करण्यात चूक काय? कामगारांना वेळेवर पगार मिळत होता. ऊस उत्पादकांना, सभासदांना त्या ठिकाणी 15 दिवसाला त्या ठिकाणी पैसे देणारा हा एकमेव कारखाना या संपूर्ण परिसरातला आहे. आजही पूर्णपणे कारखान्याची ज्यांनी ज्यांनी या कारखान्याला ऊस दिला त्यांची ऊसाची बिलं ही पूर्णपणे दिलेली आहेत. कुणाचंही बिल अपूर्ण ठेवलेलं नाही. एक सक्षम कारखाना बनवण्याच्या दृष्टिकोनातून पुढे जात असताना काही कारणांमुळे जव्हार सहकारी साखर कारखान्याने त्या ठिकाणी प्राप्त साखर उद्योगाच्या परिस्थितीमुळे थांबण्याचं ठरवलं आणि हे होत असताना आता काहीतरी मार्ग काढण्याच्या दृष्टीने आपण कोर्टामध्ये जावं लागले. अनेकदा आपल्याला सर्वांना सांगितलं हायकोर्टात जावं लागलं, हायकोर्टातून मान्यता घ्यावी लागली. हायकोर्टाने मान्यता दिल्यानंतर आपण सर्वसाधारण सभा घेतली. त्यामध्ये आपण काही एकट्या दत्त इंडियाला त्या ठिकाणी बोलवलेलं नव्हतं. त्याला कुणाला याच्यामध्ये भाग घ्यायचा होता, त्याच्यावर आपण इंटरेस्ट त्या ठिकाणी मागवले होते. त्यामध्ये दत्त इंडियाचं एक आलं आणि शरीफचं दुसरा. त्याच्या व्यतिरिक्त कोणाचं आलंच नाही. सरकारी आलं असतं तर आम्ही नक्कीच स्वागत केला, परंतु त्यामध्ये दत्त इंडियाचे जे काही टर्म्स अँड कंडिशन आपल्याला फायदेशीर होते. हा कारखाना 5चा 10 करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी विषय होता. त्याचबरोबर त्या ठिकाणी जव्हारचे काही असणारे पैसे परत देणं आणि त्याचबरोबर या परिसरामध्ये आज साखरवाडीला दत्त इंडियाच्या माध्यमातून कारखानदारी जी चालवली जाते ती अत्यंत योग्य पद्धतीने चालवली जाते. त्यामुळे त्यांच्यावरती एक असलेला विश्वास आणि शेवटी आपण ही सहकारी संस्था सहकारीच ठेवून हा मोठा प्रचार केला जातो की आता खाजगीकरण तर होऊच शकत नाही. शेवटी एवढे शेतकरी मालक असताना, सभासद मालक असताना खाजगी कसा होऊ शकतो? त्या सर्वांची मान्यता घेतल्यानंतरच तो होऊ शकतो, अन्यथा होऊच शकत नाही. आणि कसा करण्याचा मानसच मुळात आमच्यात नाही. कसा असता तो सुरुवातीलाच आम्ही केला असता, आता करण्याची काय आवश्यकता? तो कसाही कसला कोणताही विचार त्या ठिकाणी नाही. फक्त ही संस्था चालावी, वाढावी आणि शेतकऱ्यांचे उपयोग घ्यावी एवढा दृष्टिकोन त्यामध्ये ठेवलेला आहे. सहकारी साखर कारखान्याचा, सहकारी धंद्याचा जर एवढा कोणाला बोलका असेल तर आपण खाजगी कारखाने कशासाठी काढले असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर काय? त्याचं उत्तर काय? काही उत्तर नाही. तुम्ही तुमच्या फायद्यासाठी साखर कारखानदारी करता. त्यावेळेला खाजगी असते तो स्वतःचा फायदा आधी बघितला जातो, मग बाकीचा बघितला जातो. त्याशिवाय पैसे कोणी खाजगीमध्ये घालतच नाही. सरकार हे वेगळं तत्व आहे आणि त्याच तत्वाने, त्याच प्रिन्सिपल्सवर कायमस्वरूपी श्रीराम सहकारी साखर कारखाना चालवण्याचा आमचा तरी निर्धार आहे. आणि आत्ताच्या घटकेला मागे सुद्धा आम्ही आव्हान केले, आत्ताही आव्हान करतो. जास्तीत जास्त त्या ठिकाणी भाग भांडवल त्याचं आहे ती पूर्तता करायची, नव्याने काही गोळा करण्यापेक्षा त्याची पूर्तता करायची. आणि ते जर पूर्ण झालं आणि आमचं नेटवर्क प्लस झालं तर आम्हाला कर्ज पुरवठा मिळायला सोपं जाईल असा दृष्टिकोन ठेवून हे काम चालू आहे. परंतु त्याचबरोबर प्राप्त साखर उद्योगातील एकंदर परिस्थितीमुळे जर विचार केला तर त्या ठिकाणी कुणी सक्षम व्यक्ती एकत्रित आली असेल तर त्याच्याबरोबर जाऊन ही कारखानदारी पुढे नेणं हे अधिक शहाणपणाचं नक्कीच सर्वांच्या दृष्टिकोनातून असेल असं या सर्व उद्योगातील एकंदर परिस्थिती पाहता माझं एकट्याच नव्हे तर त्या ठिकाणी त्या विशेष सर्वसाधारण सभेला उपस्थित असणाऱ्या सर्व सभासद बंधूंचं त्या ठिकाणी तेच मत आहे. कारण त्यांना सुद्धा ह्यातलं काही प्रत्येकाचं हेच मत आहे की सक्षमपणे हे पुढे गेलं पाहिजे. आज श्रीरामचा जसा प्रमाणे प्रस्ताव आहे तसा अनेकांचा प्रस्ताव आणि अनेकांचा प्रस्ताव त्या ठिकाणी असताना त्याला शासन मान्यता देत आहे. आणि कुणाला मान्यता देत आहे? ते खाजगी तत्वावरती ज्या ठिकाणी कारखानदारी चालवत आहेत. ओंकार शुगरचं नाव आपण ऐकतोय. अनेक कारखाने त्यांनी चालवायला घेतलेली खाजगी संस्था आहे. खाजगी संस्था तिथं द्यायला चालते. सहकारी कारखाने असलेले ओंकार शुगरला द्यायला चालतात आणि इतराला चालत नाहीत कारण त्या खाजगी आहेत. हा कुठला न्याय आहे हे मला काही समजू शकत नाही. मी स्वतःचा सुद्धा कारखाना चालवायला देण्यासाठी जव्हारशी सुद्धा चर्चा केली आहे. काय आमच्या कानावर येत नाही अशातला काय भाग नाही. त्या सर्व गोष्टी अशा या उद्योगाच्या संबंधाने आहेत आणि आपण हा व्यवसाय म्हणून ह्याकडे बघत असताना हा चालावा असा दृष्टिकोन ठेवू. शेवटी एकदा सहकारी तत्वावर चालणारी संस्था कुठली अशा प्रकारे अडचणीत आली तिचं भवितव्य उद्या मात्र मग ते खाजगीकडे जाऊ शकत नाही हा एक फार मोठं प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी उभं आहे. आमचा प्रयत्न आहे की तो सहकारीच राहावा आणि सहकारीच कायमस्वरूपी राहावा. तसाच प्रयत्न
एवढंच आमचं कामकाज त्या श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून चालू आहे. त्याला लोकांचा प्रतिसाद काही प्रमाणात नक्कीच मिळत आहे, कारण लोकांची इच्छा आहे की संस्था सहकारी आहे, ती चालू राहिली पाहिजे, आपल्या मालकीची ती चालू राहिली पाहिजे. मला एकच तुम्हाला सांगायचं, फार आपला मी वेळ घेत नाही, परंतु ज्या वेळेला श्रीराममध्ये एका कुठल्याही साध्या ऊस उत्पादक शेतकऱ्याचा आमच्या सभासदांचा प्रश्न त्या ठिकाणी असतो, कुठलाही असतो, तो आत आला, अगदी गव्हाणी जवळ आला आणि गव्हाणीत पाय ठेवून गव्हाणीत बसून तो कारखाना बंद पाडू शकतो. एवढी एक शेर असणाऱ्या सुद्धा ऊस उत्पादकाची सभासदांची ताकद आहे. खाजगीमध्ये मला कुठल्याही ऊस उत्पादकाने हे करून दाखव, त्याला गेटच्या आत यायलाच बंदी आहे. आमच्याकडे बंदी नाही, काटा येऊन कुणी पाहू शकतो. आणि जवाहर आणि श्रीराम एकत्रित काम करत असताना सुद्धा तीच परिस्थिती होती, त्यात काही बदल नव्हता. ऊस उत्पादकांना सभासदांना मोकळीकच होती, काही येऊन बघायची मोकळीक होती. कधी काही कुठलं त्या ठिकाणी लपवलेलं नाही, पारदर्शकता होती. नागरिकांचे आरोप करायचे, टनामागे 200 रुपये मिळतात, टनामागे 200 रुपये जर मिळत असतील तर जवाहर कशाला सोडून जाईल, आमचा आम्हीच चालवला असता. टनाला 200 मिळतात तर तुम्हाला त्या ठिकाणी भरभरून भरभरून फायदा होत असेल ना. आम्हाला जर 200 मिळत असतील, तुम्हाला किती मिळत असतील तुम्ही चालवत असताना. हे साधे विषय आहेत आणि हे जर तुम्ही जर सर्व जर लक्षात घेतलं तर याच्या मागे राजकारणाशिवाय दुसरा कुठलाही विषय नाही. कुठल्या घराला कुठलं राजकारण किती न्यावं याला मर्यादा असते. तालुक्यातल्या संस्था चालू राहण्याच्या दृष्टीने घेतलेले जे निर्णय आहेत, जे त्यांच्या सभासदांनी घेतलेले निर्णय आहेत, त्याच्यामध्ये जर आपली राजकीय ताकद वापरून आणि त्या ठिकाणी शासकीय ताकद वापरून जर तेवढी व्यक्ती एक बंद असेल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे, असं माझं स्पष्ट मत. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकरांनी बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे. याच्यापूर्वी आपल्या बऱ्याच झालेले आहेत, त्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी माहिती मिळाली. परंतु काल माननीय दादा नाईक निंबाळकर यांचे जे प्रेस कॉन्फरन्स झाली त्याविषयी थोडंसं सांगतो. तर ज्यावेळेस हे इलेक्शन लागलं त्यावेळेस त्यांनी 4 मुद्दे ते सांगितले होते की मयत सभासदी वारस तुम्ही केलं नाही, जे केले तेवढेच मतदार यादीत यावेत आणि विश्वास बसलेंचे 4 मुद्दे सांगितले होते. पहिला मुद्दा मयत वारस होता. दुसरा मुद्दा तुम्ही क्षेत्र नसताना तुम्ही काही सभासद केले. तिसरा मुद्दा होता की तुम्ही 5 वर्ष ऊस घातला नाही आणि महत्वाचा मुद्दा होता की तुम्ही शेअर्स पूर्ण केले नाहीत. ज्यांनी शेअर्स पूर्ण केले किंवा ज्यांनी हे 4 मुद्दे कंप्लीट किंवा फुलफिल केले त्यांनाच मतदाचा अधिकार, असं एकंदरीत त्यांच्या पत्रावरनं होतं. पण तसं कायदेशीर काही नाही. हे असं असताना सुद्धा त्यांनी इलेक्शन सगळ्या पुढे ढकलल्या. हे 4 मुद्दे घेऊन त्यावेळेस आरजेडीनं त्यांचं सगळं घेतलं, माहिती घेतली, त्यांना बोलवलं, त्या सुद्धा आरजेडीने त्यांचे मुद्दे नाकारले आणि तरी नाकारल्यानंतर मतदार यादी पूर्ण केली. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला, दुसरे जाहीर आदल्या दिवशी ते आला, हे सगळं सांगितलेलं. तर कालची प्रेस कॉन्फरन्स झाली त्यामध्ये असे मुद्दे मांडले गेले, ठीक आहे आम्ही तुम्हाला सहकार्य करू, काय हरकत नाही, सहकार्य केलं पाहिजे, जे शेअर्स अपूर्ण आहेत ते पूर्ण झाले पाहिजेत, त्या मताशी आम्ही 100% सहमत आहोत. महाराजांनी आता सांगितल्याप्रमाणे आव्हान केलेलं आहे, त्या आव्हानाला ते प्रसाद देतात, आनंद आहे आम्हाला. परंतु हे 4 मुद्दे जे होते पूर्वीचे, ते 4 मुद्द्याला गृहीत धरून तुम्ही निर्णय घेतला, कदाचित त्या मुद्द्याला धरून तुम्ही आज आता आम्हाला सपोर्ट करताय का असं आम्हाला वाटतंय. कारण मतदार यादी जर तयार करायची असेल तर आपले शेअर्स पूर्ण पाहिजे, कदाचित त्यामुळं हे सहकार्य करत असाल. आत्ता बाबांनी सांगितल्याप्रमाणे हे संपूर्ण ठीक आहे. आज महाराज साहेबांनी आव्हान केलेले लोक चांगला प्रतिसाद देतात, कारखान्यात फार मोठी गर्दी होते, अपूर्ण शेअर्स पूर्ण करतायत, काही नवीन शेअर्स घेतायत, हे सगळं ठीक आहे. आकडा फार मोठा आहे, 17 कोटी आपल्याला गोळा करायचे, सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. सगळ्यांनी सहकार्य केलं तर 100% कारखाना चालू होणार. पण कदाचित भविष्यात काय अडचणी आल्या आणि तुम्ही ज्या अडचणी आणलेल्या जातात या पत्र आहेत, सगळे आहेत, मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेले, कदाचित त्या दृष्टीनं तुम्ही गेला किंवा त्या दिशेने गेला. आता बाबांनी सांगितल्याप्रमाणे साखर उद्योग फार मोठ्या अडचणीत आहे आणि अडचणीतून मार्ग काढायचा हा एक महाराजांनी आवाहन केले, तो एक मार्ग 100% यशस्वी झाला तर सगळ्यांना आनंदच आहे. तरी सुद्धा तुम्ही राजकारण न करता आपण जे पहिला प्रस्ताव जो पाठवलेला आहे
त्या प्रस्तावाला जर तुम्ही अनुमोदन दिलं किंवा तो प्रस्ताव मंजूर करायला सहकार्य केलं, तुम्ही आता दुसरा एक मुद्दा सांगितला की शासन आम्ही प्रयत्न करू, आनंद आहे आम्हाला, तो एक विषय चांगला आहे. परंतु जो प्रस्ताव दिलेला आहे, जो 95% सभासदांनी कोर्टाच्या आदेशाप्रमाणे मिटिंग घेऊन जो आम्हाला संमती दिलेली आहे, तो प्रस्ताव वरती पाठवलेला, तो प्रस्तावाला आपण मान्यता मिळण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यातून पॉझिटिव्ह काय निघेल ह्या दृष्टीने जर आपण प्रयत्न केला, सगळ्यांचेच प्रश्न मिटणार आहेत. इथून पुढं आपण म्हणतोय शेअर्स पूर्ण करा, नवीन सभासद, तरी सुद्धा भविष्यामध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे आणि आपल्याला कारखाना सुरू करायचा असेल तर आपण दिलेला प्रस्ताव आहे तो 100% आपण सहकार्य करावं, असं मी आमच्या सर्वांच्या वतीनं आपल्यालाच आवाहन करतोय. ज्यांनी काल प्रेस कॉन्फरन्स दिली त्या पद्धतीने आपण गेला, हा श्रीराम सहकारी साखर कारखाना 100% चालू होणार आहे आणि ही सहकारी संस्था चालू राहिली पाहिजे की जेणेकरून कामगाराचे प्रश्न आहे, सभासद प्रश्न आहे, त्यांच्या बाजारपेठेचा प्रश्न आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर ही सहकारी संस्था चालू राहिली पाहिजे. आणि आता बाबांनी सांगितल्याप्रमाणे खाजगीकरण वगैरे कुठेही नाही. त्यामुळे त्यांनी एक वाक्य वापरलं होतं की दत्त इंडिया आणि महाराज साहेब यांच्या संयुक्त विद्यमाने अगदी खाजगीकरण कुठेतरी करायचं चाललेलं आहे. परंतु ते जर राजकारणाच्या डोक्यात असतं तर पूर्वीच झालं असतं, कारण ह्या सगळ्या गोष्टीला मी साक्षीदार आहे. 2002 सालापासून आम्ही कारखान्यात आहे. केव्हाही महाराजसाहेबांच्या बाबांच्या डोक्यात आलं नाही की ह्या संस्था खाजगी करायची. एवढं मोठं कर्ज असताना सुद्धा त्यावेळेस काही बड्या नेत्यांनी सुद्धा आम्हाला सांगितलं होतं की या पद्धतीने जावं, परंतु महाराजसाहेबांनी ते ऐकलं नाही आणि हा कारखाना आहे असा सहकारी तत्वावर ठेवलेला आहे आणि भविष्यामध्ये त्याच पद्धतीनं सहकारी तत्वावरच हा कारखाना चालवला जाईल आणि हा कारखाना चालावा यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं आणि जेणेकरून परवाचा प्रस्ताव मान्य करावा अशी आमची सर्वांच्या वतीने विनंती. जो विषय मांडून त्या ठिकाणी मान्यता घेतली होती, याच्यामध्ये जवाहर गेला आणि लगेच त्या ठिकाणी दुसरा चालवणारा आला, असं त्या ठिकाणी आम्ही जाणीवपूर्वक त्या ठिकाणी प्रयत्न करून हे सर्व केलं होतं. त्याचं कारण असं आहे की कामगारांचे पगार चालू राहतील, हंगाम घ्यायचा आहे, त्या ठिकाणी हंगाम घेत असताना ऊसतोडीचे करार आपल्याला करता येतील आणि कुठल्याही प्रकारची अडचण येणार. आता मध्ये हा जो वेळ जात आहे, गेल्या जवळपास 3 महिन्यापासून कामगारांचे पगार नाही, कारण कोणी पगार द्यायचे हा प्रश्न त्या ठिकाणी आहे. जवाहर सोडून गेलेले त्यांनी नोटीस दिली आहे, ते त्यांचं नुकसान भरपाई द्यायला तयार आहेत. नवीन तुम्ही येऊन देत नाही, ही अडचण आहे. मग हा कारखाना चालू ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्न आहेत का बंद ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्न आहेत हे एकदा स्पष्ट झालं पाहिजे. हे सर्व चालले हा कारखाना बंद पडण्याच्या दृष्टीने चाललेले प्रयत्न. आम्ही जो प्रयत्न केला की त्वरित चालू राहील, कामगारांचे त्वरित पगार चालू राहतील. आज कामगारांची 3-3 महिने पगार नाहीत, केवळ त्यांचं चाललेलं राजकारण आहे आणि त्यामुळे हे सगळं घडून येत आहे. हे अगदी स्पष्ट त्या ठिकाणी आहे आणि आता कुठेतरी आम्ही फार मोठं सहकार्य करतोय. तुम्ही खाजगी कारखानदार आहात, तुम्ही कशाला सहकार्याला तुम्ही सहकार्य करणार आहात? हे बंद राहिले तर कोणाचे फायदे, ते काही न समजणे एवढी काही जनता पुढे आहे का? त्यामुळे हे सगळं बोगस आहे आणि एक बोगस माणूस त्या ठिकाणी बोगस वक्तव्य करतो, याच्यापेक्षा पलीकडं जास्ती काही नाही. आज कामगार अडचणीत आहेत, त्या ठिकाणी तोडणी वाहतूकदार आमच्या कारखान्याबरोबर होते, ते अडचणीत आहेत. आज आमच्या सभासदासमोर मोठा प्रश्न पडलाय की आपला ऊस कुठं घालवायचा. ही परिस्थिती केवळ तुमच्या आणि शासनाच्या त्या ठिकाणी शासन मी म्हणणार नाही, शासनातील काही व्यक्तींच्या निर्णयामुळे त्या ठिकाणी झालेली आहे, याच्या पलीकडे काही नाही. नंदकुमार मोरे 1995 सालपासून या त्याच्या वडिलांना ओळखत होतो, कारण माने वकिलांच्याकडे गेले वडील. अचानक झालेल्या त्यांच्या मृत्यूमुळे माणूस शॉक बसला, कारण आत गेला नंदू. काल रात्री त्यांनी माझ्या फोन केला होता की त्याला इकडे यायचं होतं, कारण तो 8-8:30 येणारा प्राणी. तर त्याचं काय ते चालतं त्या मजेची गोष्ट म्हणा किंवा एक योगायोग म्हणा किंवा काय त्या माणसाच्या मनात आलं. त्यांच्यावर अनंत उपकार असलेले आमचे कार्यकर्ते हे आम्हाला सोडून गेले.
माझ्याकडे नंदू आला की जो माझ्यापासून लांब होता, मला काही वैरी नव्हता. शरद पवारांच्या काँग्रेसचं काम तो करत होता. तो माझ्याकडं नगरपालिका हडल्यानंतर एकमेव माणूस माझ्याकडे आला म्हणजे हा नंदकुमार मोरे. काय आला ते गणित मला तेव्हाही कळलं नाही, आजही कळलं नाही. त्या स्वार्थाने तो आला असायचा काय झालं. पण त्याच्या जाण्याने त्याच्या मेसेजेस मध्ये सोशल मीडियाच्या जी जादू होती, तर काय कला होती, ईश्वरी दिलेली शक्ती होती. तो व्यवस्थित लिहायचा, दुखवला असताना त्याच्या भाषेत चिमटे काढत होता. असा एक आगळा वेगळा असा मनुष्य व्यक्तिमत्व आपल्याने दिलं. म्हणजे चिरंजीवांना मी उद्या भेटणार आहे, ते आले तसं कळतंय IT मध्ये चांगली सर्व्हिस. दुसरं म्हणजे दादासाहेब खटके हे एक पूर्व भागातला प्रमुख कार्यकर्ता, उत्पादक, शेतीचा अभ्यास आहे. आणि आक्रमक असं नेतृत्व तेही आज आपल्याकडे गेलं, तेही अचानकच गेलं. 2-4 दिवसापूर्वी संतोष सावंतच्या घरी गेलो होतो, तेव्हा आमच्या बऱ्याचशा गप्पा झाल्या. साखर धंद्यावरच मेनली गप्पा झाल्या. पण दादासाहेब गेले एवढं खरं. संजय भाऊंनी अन्य लोकांची नावं घेतली. बाळासाहेब सोनवणेकरांना बाकी मी ओळखत होतो, जागरूक होतो तेच ना. फार मदत केली 96च्या इलेक्शनमध्ये. सायकलवरनं फिरून प्रचार केलेली म्हणजे एक काळाच्या ओघात माणसं सुटून जातात. पोपटराव काकड्यांची माझी काही फारशी ओळख नव्हती, शेजारीच राहायचे, फारशी येणं जाणं नव्हतं. पण एक प्रामाणिक माणूस, निष्ठावान माणूस, सुशिक्षित माणूस, त्याच्या समाजात त्याचं असलेलं वजन ते वाटायचंच होतं. 4 प्रमुख माणसं, अन्य माणसं जी आपल्याकडून जायला लागली, त्यांच्या आत्म्यांना चिरशांती लाभावी एवढीच ईश्वराकडे प्रार्थना करणार आहे. आणि मूळ मुद्द्याला मी इथे हातभार घालणार. संजीवराजांनी सगळी पार्श्वभूमी अनेक वेळा सांगितलेली, अनेक वेळा तुमच्याशी बोललेली. तीच पार्श्वभूमी आज त्यांनी परत त्या मागच्या स्टेजवरनं आणि नवीन जे काही घडत गेलं, आमच्या वार्षिक सभेनंतर जे काही घडत गेलं, तशी जी वार्षिक स्पेशल वार्षिक सभा झाली, त्याचाही त्यांनी वापर. 2 प्रश्न आहेत. पहिल्या प्रश्नाचं उत्तर संजीवराजांनी दिलं की वेळोवेळी स्टेप्स पूर्ण करा हे आव्हान देऊ नये. बागायतदाराने काही त्याला प्रतिसाद दिला. काही लोक देत होते. खरं तर हे शेअर्स जी रक्कम राहते, जसं बँकेचे कर्ज त्यांच्या उसातनं जातात, सिस्टीम. तर आता ज्या पद्धतीने सभासद पुढे आले, त्यांना कळून चुकलं एक कारखाना, श्रीराम सहकारी साखर कारखाना हा बंद पडायचं कारस्थान का रचलं गेलं, तर 6,000-7,000 टन असलेला त्यांचा उपयोगाचा करायचा कारखाना क्षमता असलेला 9 लाख टन बस. ऊस कुठून आणला जातो? आयसरस मधनं ऊस आणला जातो. काही तालुक्यातला ऊस कदाचित काही वेळे असतात, त्यांना थांबायचं नसतं, गहू हरभरा लावायचा असतो, ती लोक त्यांच्याकडे येतात. आम्ही काय बोललो पाहिजे त्यांच्या कारखान्याबद्दल महाराष्ट्रात बरंच नाही. तर आम्हाला काही घेणं देणं नव्हतं, कारण मागही मी तुमच्याशी मनमोकळेपणाने नेहमीसारखं बोललो. 85 सालपासून प्रल्हाद पाटलांच्या अर्थकारणाचा फुगा फुटणारे मी सगळ्यांना. त्यांची कामाची पद्धत प्रल्हाद पाटलांची वेगळी होती. व्यापाराला ऊस पोतींची जे उत्पादन झालं नाही ती देऊन टाकायची आणि त्याच्यावर कारखाना चालवायचा, सीझन काढायचा, कसं तरी
त्यांची पद्धत होती. ते चक्र जे होतं ते कुठलं श्रीराम कारखान्याचं आपलं होतं. न्यू पटेल शुगरवरचं वाटलं. पगार बंधनं इथं पद्धत वेगळी आहे. जे मी श्रीराम कारखान्यात परवा बोललो, अतिशय डोक्याने हे कर माझे खासदारांना डोकं दिलंय बुद्धिमत्ता त्यांची ऐकत होते मला काय नाही. पण पैसे कसे आणायचे बँकातनं पूर्ण काढायचे कोट्यावधी रुपये हे जे काही त्यांचं शास्त्र हे आलं म्हणून मी त्यांना मल्ल्यात म्हणतो. मल्ल्याने अशाच पद्धतीने बँका काय करतात. त्यांचे वडील होते कैलासवासी इंद्रराव, 13 महिने खासदार होते. तो आडसोळी नावाचे अर्थमंत्री होते. त्यांना फोन करायला लागला. हे बोललोय परवा. जनतेला हे परत कळायला पाहिजे की यांचा डाव कसा असतो. दूध संघ त्यांचा खासगी निघाला त्या भानगडीत. मी काय बोलतो, मी पाणी आणण्यात म्हणणं होतो. मी काय तुमच्या दूध संघात निघालो म्हणून मला आणि दुःख आहे. त्याचं काय झालं ते तुम्हाला कळतं. तो एक फार वेगळा विषय आहे. ज्याचा श्रीराम कारखान्याशी संबंध असल्यामुळे मी काही त्याचा उपभोग करणार. त्याला त्यांनी विकला तो कुठे का कुठे तुरुंगात आज तुरुंगात आहे. त्याच्यातच तुम्ही ओळखा की काय बात. हे झाले खासदार. शिवसेनेतनं माझ्या विरुद्ध ते इकडे आले. विलासराव पृथ्वीराज बाबा यांच्या नाव का तर तेव्हा सत्ता काँग्रेसवर. पृथ्वीराज चव्हाण पंतप्रधान कार्यालयात राज्यमंत्री, अतिशय पॉवरफुल पोस्ट. त्या संबंध नॅशनलाइज बँकेच्या चेअरमनचे बदले आहे पृथ्वीराज चव्हाणांच्याकडे. त्यांच्याकडे त्यांनी फोन करायचा. आता ज्यांच्या बदल्या हातात त्या माणसाचा तिथनं जर फोन आला आणि राष्ट्रीयकृत बँकेला 400-500 कोटी रुपये म्हणजे 30 पडली. 1000 कोटी द्यायचे म्हणजे तरी दिले हे गोळा करायचे. द्यायला कर्जाला तुम्ही सगळेजण जात. 100 रुपये कर्ज काढायला लागला तर 75 रुपयाची गॅरंटी तर ठेवायला लागते. यांनी परत डोकं वापरलं. व्हॅल्युएशनच करून टाकलं आणि ते या बँकांना मान्य करायला लावलं. मला तर उघड आव्हान आहे की त्यांनी कुठल्या तरी वर्षात साखरवाडीच्या एका कारखान्यात गुलाबराव मानेच्या 5 एकराचं त्यांनी घेतलं. ते 5 कोटी रुपये एकराने त्यांनी व्हॅल्युएशन दाखवून 20 कोटी रुपये. ही दुसरी पद्धत. आपला कारखान्याचा व कर्जाचा बोजा वाढून चाललेला आहे हे मान्य करून त्यांच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा पहिलं त्यांनी घातलं. इचलकरंजीचे जे आवाडे माझे मित्र आहेत राजकारणात ते काँग्रेसमध्ये होते, आता भारतीय जनता पार्टी, त्यांच्यावर दबाव टाकला. तरी बाबा हे बोलले नाहीत. आवाडे न्याय जर तुम्ही विचारलं तर ते कबूल करणार नाहीत, परंतु हा दबाव टाकला गेला. त्यांना सोडायला लावलं. अन्य कारणे असतील, त्यांना तोटा झाला, अमुक झालं तमुक झालं ते म्हणतात. पण तू खरं कारण हेच आहे. या वर्षीचा सीझन हा ऊसच कमी आहे. भारतात आमचे शेंडे अभ्यास माणूस आहे. 100 दिवसाच्या वर चालेल अशी परिस्थिती नाही. त्यांना ऊस मिळणार नाहीये म्हणून हा बंद पाडेल. जेव्हा तुम्ही दोघांचा उल्लेख केला ना, हे 150 आहेत अधिकारीचे, हे सगळ्यात घातकी कॅन्सर आहे. कॅन्सर आहे नाही सगळ्या, तो इबोला आहे, कोरोना आहे, अजून काय काय नको नको ती व्हायरस दिसत होते. 2002ला कारखाना जेव्हा आमच्या ताब्यात आला तेव्हा हे सन्माननीय भोसले साहेब कुठे होते. माझ्या समजुतीने चिंचवड पिंपरी प्राधिकरणात ते मोठ्या संख्येने अर्थ खातं सांभाळल्यासारखं ते गोळा करत. तेव्हा ते आले नाहीत. पुढे म्हणले की नाही मी चालवतो, माझी फार ओळखी आहे, मी फार अभ्यास होईल, मी आहेच आहे. आणि आता त्यांना कळायला लागलं की कारखाना आपल्याला घ्यायला लागणार आहे.
मग त्यांना सुचलं की बाळासाहेबांचे हे जे शेप मतदार यादी दिली त्यात ते त्यांचं सगळे अर्ज फेटाळले गेले. ते शुगर कमिशनरकडे हे अधिकार असतात साखर विभागीय आयुक्तांकडे. ही सगळ्यांनी फेटाळले. हायकोर्टात गेले. तो पिटिशन आज केली. हे सगळं केलं कोणी? आणि तुमच्या सगळ्यांच्या समोर येऊन आणि मोठ्या मोठ्या आरडाओरडा करून तेच ते सांगतात. हे मी बोललो ते बाळासाहेब बोलले, जास्त मोजक्या शब्दात चांगलं बोलले ते. महेश सभासद, अमुक सभासद, साखरी सभासद, अरविंदभाई इथं बसले. साखरी सभासद कोणी काढलं हो? अरविंद. तुम्हाला नवीन मुलांना माहीतच नाही काय बा. कुसळी सभासद, साखरी सभासद, ज्यांच्याकडं ऊस नाही, जमीनच नाही, त्यांना शेअर होल्डर करायचं. पण या फक्त श्रीराममध्ये पियुष भोसले यांनी जो रिट पिटिशन केला तो आता सुरू होईल. आणि कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये खासदार साहेबांचा चेहरा तुम्ही नीट बघा. त्यांना घरीवरून आलं होतं की श्रीराम कारखाना आता चालू होईल, स्वराज्य कारखाना माझा बंद पडेल, त्याचा त्यांना आनंद झाला. कारखाना बंद पडला, खाजगी कारखाना, तेव्हा मालकाला काहीच होत नाही. आर्थिक हेच नसतं. मरतात ते शेअर होल्डर मरतात. हे गणित तुम्ही समजून घ्या. कित्येक कारखाने गेले, कित्येक इंडस्ट्री गेल्या, त्याच्यात मेलं कोण सांगे बाबा? शेअर होल्डर मेले. सरकारी नाही, खाजगी खाजगी आउट गेलेले आहेत. मी सांगतो ना तुम्हाला, मी किती उदाहरणं देईन तुम्हाला. यांच्याकडे शेअर होल्डरच नाही आहेत. शेअर आहे कोणाचे, यांचे कोणाला त्यांनाच नाही. ते स्वतः असणार तेव्हा त्यांचे कोणतरी समजेल. शेअर होल्डर नसले तरी 90% शेअर्स मला वाटतं त्यांच्या घरात नवरा बायकोंच्या नावावर. माहिती समजून काय काय. दुसरे तिसरे जे शहाणे आहेत, जे आशूवाले, त्यांना आम्हीच पोचलो. हा विषारी नाग आम्ही 60 वर्ष पोचलो. अरे विश्वास बद्दल राग नाही, रणजित बद्दल तर अजिबात राग नाही. कारण तो काल दयनीय अवस्थेत हे सगळं जे बोलत होता आणि त्याला कळून चुकलंय रणजित राव. तुम्हाला तुमच्या वाक्यातनं जाणवत. तुम्हाला रामराजे आता चांगलं वाटलं. 50 वेळा त्यांना सांगितलं 1996 पासून सदाशिव केंद्राच्या बाहेर त्या घराबाहेर रात्री 4 वाजता तुम्ही दिलेल्या शिव्या माझ्या डोक्यात अजून पटके. माधव आहे काढता की रामराजांना माफ केलं. अरे तुम्ही तर स्वतःलाच माफ करून घेतले. आदर गेल्या राहणार तुम्हाला गुरुजीच्या पोराला मरमर मारलं होतं हे मला माहिती. हे राजकारण त्यापासून आम्ही तालुका बाजूला ठेवला. तुमच्यावर राग होता म्हणून नाही, तुमची प्रवृत्ती खोटी आहे. हे आम्हाला राजकारणात आणायची नव्हती. तुमच्यामुळे ते घडलेलं नाही. 19 साली माझ्या आई वडिलांच्या बाबतीत त्याच्यात काय बोलले, काय संस्कृती दिसली, का मी विसरावं? त्याच सभेत त्यांचे धाकटे, आता सॉरी त्यांचे धाकटं कोणी मोठं ते कळलं. आत्ताचे नगराध्यक्ष म्हणले आता आम्ही मालोजी बँक ताब्यात घेऊ, आम्ही ते करू, आम्ही हे. आता तुम्ही काढून काहीतरी करा. काय केलं तुम्ही? त्या स्वराज्य दूध डेअरीला कुठे का कुठे आला तेव्हा आत मशिनरीच नव्हती, ती आधीच होती. पत्रकार आहात, तुम्हाला कसं कळलं नाही माझ्या तोंडातून काय ऐकायचं? या प्रवृत्तीला जर पैठण तालुक्यात वाढून गेलं, श्राम कारखाना असेल, त्यांची खासदारकी असेल, अगदी मोदी साहेबांचे ज्यांचे फोटो झळकत असतात त्यांना तिथं मूछवाला म्हणतात, कोण राजासाहेब म्हणतात. आता हे कुठले राजासाहेब आहे ते माहित नाही. पैठण हे एकच संस्थान होतं, मलटण काय वेगळं संस्थान असेल. विषय माझ्यापुरता एकच आहे, ते रामराज्य जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कुठेही काही तुम्ही करायचा प्रयत्न केला, सत्तेतनं तुम्ही जर दाबायचा प्रयत्न केला, त्याच्या पुढं मी जाऊन सांगतो की देवेंद्र फडणवीसांचे माझे अत्यंत उत्कृष्ट संबंध आहेत.
मला जिथं भेटतात कधी मी आता 3 विधानसभेला मी गेलो नाही. प्रकृती व्यवस्थित नव्हती. जेव्हा भेटतात मी तर त्यांना मेसेज केले तर तुमची उत्तर आहे माझे संबंध आहे. त्यांना मी जाऊन सांगणार आहे की हे सगळं आम्हाला तुम्ही बोलायला लावताय त्याच्या प्रत्यक्ष किंमत त्यांना मोजायला लागणार. आणि हे सगळं कोणाच्या नावाने ओरडत असतं, कोणाची ताकद घेतात ते सगळं जगाला कळून सुटलं. उद्या येणारच होते मला वाटतं, आले का नाही माहिती. 19ला सभा आहे माननीय मुख्यमंत्र्यांची असं मी ऐकलं होतं. 22ला होती माहित नाही. मी वाट बघत होतो. सांगायचं तात्पर्य एकच आहे की रणजित सिंह नाईक निंबाळकरांना मगरीचे अश्रू असतात ते माहिती आहे ना. शेतकऱ्याला त्यांची कारस्थानं उघडकीस आणली. स्वरूपराव यांनी काम केलं. आता हे झालं स्वराज्यच. मला किती मंडळींना माहिती आहे, बाळासाहेबांना विचारा. माळेगाव सहकारी साखर कारखाना मी आतापर्यंत बोललो नव्हतो कधी, मी बोलायची वेळ आली. पहिले 2 महिने कोणाच्या हुशार चालतो? आपल्या. हा कारखाना बंद पडला तर जसं त्यांचा फायदा होणार आहे तसा माळेगावचा होणार आहे. त्याचे एजंट बाजूला बसले. फलटण तालुक्याचं या खर्डेकर मंडळींनी काय केलं एवढं सांगा मला. एकाने उठायचं आणि सांगायचं की रामराजे तुम्ही खोटं बोलताय. तालुक्यासाठी यांनी काय केलं? फलटण इन्शुरन्स सोसायटीत आम्ही गेलो. श्रम कारखान्यात शहरीराजांनी आम्ही दिले. त्यांचे जमिनी ओढून दिल्या शासनाच्या यांनी आम्हीच. त्यांना मानाची वागणूक दिली, घरातले म्हणून वागणूक दिली की आम्ही दिली. हा विश्वासघाती माणूस केवळ हा एक, दुसरा करप्ट माणूस, नैतिक आणि आर्थिकदृष्ट्या विश्वास बसवण्याचा करप्ट माणूस नाही. त्याला म्हणाल तुला काय माझ्यावर कायदेशीर कारवाई करायची तर नाही साक्षीदार बाहेर काढल्याचं नाही घरामध्ये गावला लाज वाटायची कारण काय त्या माणसाला किती बोलले तरी तो निघले. अशा विकृत माणसाला तुम्ही पुढे आणून एक आहे उद्योगपती, दुसरा सावकार आणि काय फलटण तालुक्यात होणार आहे. मला जी भीती होती गेले 5 वर्ष, वारंवार मी अप्रत्यक्षपणे बोलत होतो. करून तर ठेवलंय, मला जायला तर लागणार आहे, वय होणार तर सगळ्या न टळणाऱ्या गोष्टी होत्या. परंतु आम्ही काय केलं नाही एवढं सांगा मला. 2 कारखाने व्यवस्थित झाले, खाजगीकरण झालं का नाही हा वेगळा विषय. दत्त कारखाना इथे येण्याच्या आधी त्या प्रल्हाद पाटलांच्या न्यू पाटीलची साखर हेच घेत. त्यांना 108 कोटीला व्यवहार ठरला होता की नाही सांगावं ना प्रल्हाद पाटला. मला सांगावं ना. पाटील आज जॅकेट घालून फिरतात आणि सगळे राजकारणात तज्ज्ञ असल्यासारखे बोलतात. यांनी तर काय केलं नाही एवढं सांग. 5 कोटी रुपयाला 1 एकर जर गुलाबराव मानेचा दाखवला गेला नसेल तर वाटेल ते हरायचं. अहो हे तर तुम्हाला एवढंच सांग. पाटलांची अजून एक मला सांगू का, त्यांनी एक नवीन केली. युजली साखर कारखान्याला पैसे कसे गोळा होतात ते तुम्हाला 7 भाड्यावर पीक कर्ज कोणाच्या तुमच्या नावावर. पैसे कुठे जातात? शेअरला कारखान्याचे. कित्येक वेळा शेतकऱ्याला माहीतच नसतं की आपल्या 7 भाड्यावर तलाठी सामील, रेव्हेन्यू सामील, सगळं सामील. तिथे काय तेच झालंय. प्रत्येक सीझनला तुला नोकरी करायची असेल तर 25 ते 30 हजाराची कर्जाची हमी त्यांना पाळण्यात घ्यायला लागते. नाही नाही म्हणजे मी चिटफंडचं सांगतोय तुम्हाला. लाखाची ही कर्ज काढली जातात. अहो या सद्गृहस्थांनी मला उत्तर द्यावं. 4 वर्षापूर्वी मी नागपूर अधिवेशनात होतो. मला जळगावच्या आमदाराचा फोन आला. त्यांच्याकडे होते आदिवासी सोडणारी लोक. त्यांनी सोडून दिलं सीझनच्या मध्ये. का सोडून दिलं? ते 5 ते 10 टन उसाला वरणाला कट मारायचे आणि त्यामुळे साहजिक त्यांच्या याच्यावर 10 दिवस उपाशी राहिले स्वराज्य कारखान्यात. त्यांचे जे मतदारसंघातले आमदार होते त्यांनी ते बीजेपीचे लोक. ते देवेंद्र फडणवीसला सांगितलं. त्यांनी देवेंद्र फडणवीस सांगितलं माझं ते तसं झालं, माझे 12 वाजतील माझं दिवाळ. देवेंद्र साहेबांनी काहीच केलं. ते आमदार माझ्याकडे आले, म्हटलं बाबा माझं त्यांचं काही जमत नाही, माफ करा.
आता माझी माहिती अशी आहे की हे मध्यंतरी जे प्रकरण झालं त्यांच्या ऊस वसुलीचं, त्यांच्याकडं ऊस तोडीला माणसंच जाणार नाहीत अशी परिस्थिती. मी काय एवढं बोलतोय की त्यांना श्रीराम कारखान्याचं जे उफाळून आलेलं प्रेम आहे. मग आम्ही जेव्हा दारूला द्यायचं ठरवलं किंवा दारूने एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट यांनी का नाही भरला? त्यांना कोणी थांबवलं होतं का? जाहिरात होती ना, का भरला नाही? आणि हा सगळा राग आहे हा माझ्यावर जेवढ्या त्यापेक्षा जास्त आहे हा त्यांनी बोलून दाखवलेला आहे की आम्हाला दारू नको. हे सत्य तेवढंच खरं बोलले. त्यांना दारू का नको? रस्त्याच्या मॅडम ज्या आहेत तुम्हाला मंडळी सांगतो मी, फारसं नाव त्यांना आवडत नाही. रुपारेल प्रीती रुपारेल मॅडम आहे, त्या मानव आहे. त्या पैठणला नवीन नाहीत, मानव पंथाला नवीन नाहीत. श्याम शास्त्रीच्या मठात कायम जाणारी व्यक्ती आहे. पहाटे 3:30 वाजता गीता वाचणारी व्यक्ती आहे. इतकी चांगली श्रद्धाळू भाविक व्यक्ती असताना त्याचा व्यापार नीट करणार, पैशाला पैशात तोडणार. सुट्टी म्हणजे काय सांगायचं तात्पर्य एकच आहे की अशी माणसं पैठणमध्ये आणली ज्यांना पैसा तर कमवायचा आहे, इतर मार्गाने कमवायचा. त्यांना त्रास प्रल्हाद पाटलांनी त्यांचेच पैसे घ्यायचे. सांगायचं राहिलं प्रल्हाद पाटलांचं फार मोठं खराब थोडा नाही साखरवाडीची तर बाहेर थप्पी लागायची कशाची होतीच, मागे काहीच नसायचं. बँका आल्या की तेवढंच दाखवायची, सील मारलं की चालू. एक पोतं 4 वेळा विकले या बाबा. एकाने आदिवासी बडवले, शेतकऱ्याचे पैसे यांनी यांच्या कारखान्यावर आणि साखर धंद्यावर बोलायचे यांना अधिकार काय आहेत? बाकीचे सगळे डेली आता सुरू झाला कारखान्याचे साखर धंद्याकडं, शुगर कमिशनरकडं आपलं क्रशिंग वगैरे काय मस्त रोज द्यायला लागतं. एकदाही देत नाही, अजिबात देत नाही. द्या की म्हणावं. रिकव्हरी मुद्दाम कमी दाखवायची का? FRP कमी लागते म्हणून. हे अहो या किती गोष्टी असतात तुला सगळं. मी त्या आदिवासींना सांगणार आहे, माझं डोकं फिरलं तर सगळं त्या आदिवासी वळणार. त्यांचे पैसे नाहीत, बागायतदारांचे पैसे नाहीत, ट्रकवाल्यांचे पैसे नाहीत, सोडणाऱ्यांचे पैसे नाहीत, त्यांच्यावर पोलिसी जुलूम, एवढं सगळं पलटण तालुक्याने सहन केलं. आणि तरी तुम्ही म्हणताय की श्रीराम कारखाना 2002ला जेव्हा कामगार गेटच्या बाहेर आले होते तेव्हा हेच महाराज पुढे आले होते, बाहेर न भरले तर मी पहिला दगड फेकीन, त्यांची भाषण आहेत. आणि आज श्रीराम कारखान्यात त्यांना प्रेम वाटायला लागलं. आणि त्यासाठी ह्या माणसाला विरोध मी करणार म्हणजे कसं. त्या आईबाळ मुलाबाळांचंच वाईट होईल ही माझी, प्रल्हाद पाटलाच्या इस्टेटी जाव्यात ही माझी इच्छा कधी नव्हती, राहणार नाही. माझी संस्कृती नाही. परंतु आपण एखादं चूक करतो, आर्थिक बोजा आपण घेतो, बँकांना आपण फसवतो, लोकांच्यावर आपण बलात्कारापासून सगळे आजाद करतो. सावकारी 3% नाही. सोमवार पेठेत सावकारी चालवत होते ते मी थांबवतो. तिकडे असत तर 3%. आणि यांना म्हणायचं सरलच करताय. अहो काय आहे, अशी माणसं आम्ही या पलटण तालुक्यात मोठी केली आहे. त्यापेक्षा आमचे सोमवारातले परवडले गरीब तरी होते. त्यांनी हा व्यवसाय केला तर पण स्वतःला 96 कोळी मराठा समजणारे, सदलस्करी पदवी लावण्याने सावकारी करावी, सदलस्करी घरालाच त्यांनी नाव तरी लावू नका कमीत कमी. दसरा आला की बोकड कापायला जातात दसरा चौकात. मला माहिती आहे, म्हणजे मला माहिती आहे मी काय बोलतो. मान आहे त्यांना बोकड कापायला, ते तरी करू नका. नगराचा एवढा नगरपालिका नीट चालवा नका येऊ. पैठण ट्रेडरचं काय झालंय आता मला बोलायला लागलं. तेव्हा माझ्याकडे लोक आली. मिनिस्टरने मला सांगितलं होतं की त्यांच्या हाताला जाऊन देऊ नका. आम्ही काय केलं का? त्यांनी घेतली, त्यांनी बुडवली, काय केलं सगळे चापचोप दुर्लक्ष केलं. पैठण तालुक्यात 30 वर्ष घातलेली विकासाची दिशा असलेली आपण केली, परंतु माझं हे दुर्दैव आहे. मला जे जमलं नाही ते बारामतीच्या लोकांनी, शरद पवारांनी केलं.
ती सर्वसामान्य माणसाला विकासाची संस्कृती दिली ही आम्हाला इथं घडवता आली नाही. इथं फक्त राजकारणच बघितलं आम्ही, आताही राजकारणच बघतोय. गावागावात पाणी आल्याचं दुःख सुख नाही, त्याची बाजून याचा पाय कसा ओढायचा एवढंच चाललंय. बँकेत तेच बँक ताब्यात घ्यायला निघाली. बँक ताब्यात घेतली तर ज्या बँकेला 9 वेळा नाबार्डने पुरस्कृत केलेलं आहे ती 9 महिन्यातही ठेवणार नाही. 9 महिन्यात. मला काय ते बाहेरच्या लोकांच्या बद्दल बोलायचं. अहो राजकारण तरी काय करतात, स्वतःच्या एमपीवर करा. आनंदभाई तुम्ही जवळ जाणते म्हणून मला तुमचं नाव घ्यायला लागतं. किती वेळा बाहेरचे मिनिस्टर आणले हो मी मंत्री असताना. इलेक्शन केलं तर स्वतःच्या ताकदीवर तुमच्या ताकदीवर केलेलं इलेक्शन आहे. यांना मुख्यमंत्री लागतो, यांना पंतप्रधान लागतो, यांना अमोल. आज तुझं खाली काहीच नाही, सगळं वरनच चाललंय ना बाबा. हे जे म्हणतात की रामराजांना सगळं माफ आहे म्हणून मी एवढं सगळं बोलतो. आता त्यांनी माफच केल्याचा चान्स घेतला. अजूनही बोलली, अजूनही बघा त्यांना बोलाच तुम्ही. आणि माझी आजही त्यांना चॅलेंज आहे की निळकंठराव धनाचे तुम्ही नातू असाल, इंदिराजी चिरंजीव असाल, सामन्यात या, देवेंद्र फडणवीसांना घेऊन येऊ नका. मग तुम्हाला कळेल पोलीस स्टेशनचं बाहेर पडलं ना एकदा सगळं प्रोटेक्शन, मग स्वतःची लायकी स्वतःला कळेल आणि लोक त्याचीच वाट बघतायत. एवढं तुम्ही रणजितराव लक्षात घ्या. कलाप लक्ष्मी तुम्हाला प्रसन्न हो. अजून 10-12 बँका बुडवायच्या असल्या तर या बुडव. परंतु हे सगळं फुटणार आहे. जो भोगा साखरवाडीचा फुटला तोच उपळाचा फुटणार आहे. ते या आणि अशा माणसांना मी श्रीराम प्रार्थना द्यावा. विलासराव देशमुख मला म्हणले होते 4 चौकात मान खाली घालायची वेळ आहे. तुम्ही कारखाना का धैर्य काय रे बिघडते मला काय. विलासराव देशमुख काय माझे संबंधच होते. मग कॉलेजमध्ये असल्यापासून मी ओळखतो. तुम्ही कारखाना विकून टाका, व्याज वाढेल. म्हटलं साहेब विकून काय होणार. मी घरी गेलो त्यांना सांगितलं साहेब आम्ही याच्याकडे बोलत नाही, आमच्या आजोबांनी काढलेलं आता मदत करा. बाहेर पडलो. कारखाना ताब्यात झाला. आम्ही सगळे ओरडलो कारखाना. नंतर संजीवांना कळलं की गणित विकण्याच्या लायकीच कोण मेला असतात. ज्या कामगारांनी तत्कालीन कामगारांनी चेअरमनच्या प्रेतयात्रा अरविंदभाई काढल्या का नाही एवढं सांगा मला. विसरलं कसं. अहो वाटोळी गेली या सगळ्यांनी या तालुक्याची. परत 30 लोक दुसऱ्या पक्षातनं तिसऱ्या पक्षातून समोर येत आहेत आणि त्यांना राज्यातनं ताकद दिली जाते. असं काही कारस्थान चाललंय का की फलटण तालुक्यांनी गतवैभव कधी प्राप्तच करू नये. आणि यांनी म्हणायचं फलटण समर्थ आहे. कशाचं समर्थ आहे. फलटण समर्थ होतं आणि सुसंस्कृत होतं. तुम्ही काय ठेवलं या फलटणचं. फलटणचं ठेवलं काय या सदग्रस्तांनी. त्या महिलेबद्दल बोलायचं नाही पण मला ते तेव्हाही पटलं नव्हतं आणि आजही पटत. फलटणची राज्यात बेआबरू केलेला हा सदग्रस्त स्वतःला नेता म्हणून घेतो आणि लोकांना आव्हानं करतो शेअर घ्या. पहिल्यांदा तुमचे शेअर किती आहेत काय आहे, पहिल्यांदा तुमचं बॅलन्स शीट हे लोकांच्या समोर जाऊन द्या ना. एवढं करा. आणि जर तुम्हाला जर श्रीराम कारखान्याची एवढी जर दया आली असेल आणि सहकारावर बोलतात, स्वतः कारखाना काढला खाली. म्हणजे तुम्हाला सांगू मला नाव घ्यायची आवडत नाहीये. श्रीराम सहकारी कारखान्याला संजीव राजे गेलो साक्ष आहेत, विलास काकाही गेले ते साक्ष आहेत. आम्ही आजीदारांच्याकडे गेलो राज्य सहकारी बँक. 3 मिनिटात बाहेर निघालो आपण 15 मिनिट. आईदारांनी सांगितलं त्यांना काही मी तोच देत. बँकच खलास झाली. तिकडे आलो आम्ही शिक्षकांच्याकडनं पैसे घेतले, व्यापाऱ्यांच्याकडनं पैसे घेतले कारखाना चालू ठेवायला. आणि म्हणतात पहिल्यांदा रामराजांनी सहकार काहीतरी बोलले बोल. 2002 पासून यांनी सगळ्यांनी ठराव केलेला. मी मंत्रिमंडळात बसलो होतो त्यांना सापडलो होतो की अजिबात राजीनामा द्यायचा. हे सगळे अगदी नव्हतंच, परिस्थितीच नव्हती. श्रीराम कारखान्याची पेपरवरली कर्ज आणि संजीवाबाई वार्षिक सगळं बोलले आणि बॅलन्स शीटच्या बाहेरची कर्ज ही आम्हाला माहीतच नव्हती. प्रत्येक सीझनला बाळासाहेबांची खुर्चीची लिलाव निघाले, बॉयलरवर जप्ती आली, अटक होण्याची वेळ आली. तेव्हाच हे कुठं होते मिस्टर मुच्छड.
कुठं होते सांगा ना मला. हे सगळं जे डोळ्यातनं पाणी काढायचं ते कुठं भाग आहे. काल मला मला ते सगळं काल रात्री 9 वाजताच कळलं. झोप चांगली लागली मला. आता कसं वाटतंय की जन्मत नाही हे जाहीर व्हायला लागलं तसं ते चाललंय. आणि मला असं कळलंय की त्यांच्या नेत्यांनी त्यांना तेच जापडलंय. त्याच्यातला अजून एक कुटील डाव असा आहे की सगळं या देवेंद्र फडणवीस यांना करायला लावून त्यांचे पत्र बाहेर काढायचं पाप यांनीच केलेलं. का करायचं? रामराजे चिडले तर काय होईल की हे हायकोर्टाच्या निर्णयाविरुद्ध देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे फेरे मारले ते रामराजेंनी त्यांच्यावर कंटेम्प्ट करावी, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. मग देवेंद्र यांचं काय यांचं फाटेल आणि मग आपल्याला कोणच काही बोलणार नाही हे पाप. आणि हेच मी देवेंद्र साहेबांना उद्या जर ते आले तर मी त्यांना चान्स मिळाला तर भेटून सांगणार. आणि त्यांना शेवटचा जो काही मेसेज केला होता त्यात मी तेच म्हणतो की देवेंद्र साहेब आपल्या राजकारणात शेतकरी बरडला जाणार नाही आणि चुकीच्या लोकांच्या हातात तुम्ही केवळ ते पक्षाचे आहेत म्हणून सत्ता देण्याचा प्रयत्न करू नका. याच्यात बदनामी आपल्याला होते. कारण मी तुम्हाला सांगतो की मी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपचा नेता म्हणून बघणारा माणूस नाही. मला 30 वर्षाच्या राजकारणात अनेक गोष्टी खटकल्या आणि कधीच पटल्या नाहीत. आणि महाराष्ट्राचा अवमान जो दिल्लीत होतो शरदराव तेच बोलले परवा की महाराष्ट्राचा पंतप्रधान कधी होणार नाही. हा दिल्लीतला अपमान एवढी सक्षम व्यक्ती आजच्या पिढीत आजच्या राजकारणात केवळ आणि केवळ फक्त देवेंद्र फडणवीस. त्यांनी स्वतःला पक्षाच्या बाजूने आणू नये, चांगल्या सुसंस्कृत लोकांच्या बरोबर राहावं हा त्यांचा निर्णय. मी काही इतका राजकारणी नाही की देवेंद्र फडणवीस राजकारण त्यांच्या चौकटी आहेत, त्यांच्या राजकीय कंपल्शन असते, कदाचित काय असेल ते असेल. परंतु महाराष्ट्र दिल्लीत जाऊन राजकारण महाराष्ट्रात होतं. 7 मंत्री मी बघितले दिल्लीच्या. काय केलं हो कोणी? 7 मंत्री होते एका मंत्रिमंडळात काँग्रेसचे. काय दिलं महाराष्ट्राला? माझ्यासमोर अजितदादा, मी कृष्ण महामंडळाचा मंत्री होतो, पृथ्वीराज चव्हाणांना म्हणलं एवढा पैसे इकडे पश्चिम महाराष्ट्रात कैलासरावनी मराठवाड्यात नेल्या दिवशी आपण नेऊ. मी आहे उपमुख्यमंत्री रामराजे आहे. ज्या पाण्यावर ते आज विषय पेटले आहेत ते हातात काठी बघितली डोंगरात मी फिरलोय स्वतः. कुठं होत? इंद्राचं स्वप्न होतं म्हणे. इंद्राचं मोर्चा काढून इंद्रावांना त्यांची पण मर्यादा माहिती असल्यामुळे ते मोर्चेच काढत काय बाकीच्या भानगडीत पडले. जर धरणं झाली असती कधीच झाली असती. असे कित्येक मोर्चे आहेत. काय केले या झुरळ गँगसाठी? तेच तेव्हा झालं असतं जर स्वरूप कमी होतं. झुरळ काँग्रेसचं काय काय ते सरकार हे अशी सिस्टीम आहे काही करू शकते. त्यांना आता तर काही करू शकते तुम्हाला काही करू नाही. अशा लोकांच्या हातात सत्ता पर्यटन चालू करते जाऊ नये. मी जाऊन देणार नाही. आणि त्यासाठी आपण मला दिलेल्याबद्दल परवानगी दिली की काही बोला, तुमचं वय झालंय. फक्त मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे की तुमचं वय डोकं कधी वाढणार आहे तेवढं आम्हाला. माझं वय वाढलंय की नाही जगाला माहिती. तुमचं कधी वाढणार आहे? तुमच्यात सुसंस्कृतपणा कधी येणार आहे? मला त्या माणसाने एकदा काय विचारलं त्यालाही समजवत इंद्रावरती मला भेटायला लागेल. पेट्रोलची केस झाली होती 2004 तेव्हाच सांग. हे सद्गृहस्थ मला काय बोलावे साहेब. तुम्हाला रामराजे तुम्हाला इन्स्पेक्टरला शिवाय देतायच देतात इथंच लक्ष हे त्याचे परिणाम. ह्यालाच मी म्हणत होतो की प्रशासकीय दहशत नाहीये. प्रशासनाला काहीतरी भीती आहे. प्रशासन दुबळं, कोर्ट दुबळं, जनता दुबळी, पत्रकार दुबळे. आता काय दुबळ व्हायचं राहिले? 1980 आणि 19 वर्षाच्या 80वर 1980 माझं वय आहे 79. तो बाकी अजून दुबळा नाही. तो लढणार शेवटपर्यंत लढणार. लोक बरोबर राहिली तरी लढणार, नाही राहिले तरी लढणार. आमच्या घराची एक संस्कृती की आम्ही पराभव करून पट्टणच्या लोकांसाठी परत परत येऊन हे सगळं ताळ्यावर आणलंय. आताही ताळ्यावर आलंय. आता जर ताळा गेला श्रम कारखाना बंद झाला,
काय होईल याचं चित्र तुम्ही डोळ्यासमोर आणा. साखरवाडीला जाऊन दम भरायचा. काय दम भरतात? तुमच्याकडे बघून घेईन, रामराजाने पैसे पाठवायचं मी सीएम ला सांगेन. हे फोन आहेत त्याच्या दूरच. अशा माणसाला तुम्ही जर खपवून घेणार असाल, मी काय ते पचवून देणार नाही. मी जुलाबाचं औषध त्यांना पाजणार नाही. माझ्या जेवढी ताकद आहे तेवढी या रणजित नाईक निंबाळकर या व्यक्तीला माझा दोष नाही, माझा विरोध नाही. त्यांचे जे संस्कार आणि प्रवृत्ती आहे ते दुसऱ्याचे हे मागं आहे ते ओरबडूनच घ्यायला पाहिजे. कष्टाने मिळत नाही म्हणून सगळं ओरबडायचं, ही जी त्यांची एक संस्कृती आहे त्या संस्कृतीला मी शेवटपर्यंत विरोध करणार. माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर, आपण सामन्यात या, इलेक्शनला सामना करा. जसं मला सांगता येईल, रामराजेंनी पहिल्यांदा चांगली बाजू घेतली. तुम्ही कधीतरी काहीतरी चांगले घ्या, काहीतरी आयुष्यात चांगलं करून दाखवा. फक्त 2 पोलिसच्या गाड्या आणि 4-5 कोटीची गाडी याने तुम्ही चांगलं दिसणार नाही. मला जर करायचं असेल तर हिंदूराव आमचा गरीब होता. हिंदूरावला जेव्हा जेव्हा भेटायचे आणि नीट असायचे तेव्हा माणुसकी असलेला माणूस होता. यांच्यात माणुसकीच दिसत नाही. मग हिंदूरावचं बाकीचं काही काय असेल ना, परंतु तुम्हालाही त्याची सगळ्यांना कल्पना. बिघडले असले तर काय कोणाचंच खरं नाही, परंतु हे तर कायम बिघडलेलेच असतात. कोणाशी सर्व करू. आमच्याकडची लोक आता परतीच्या वाटेवर तिकडे गेली, परतीच्या वाटेवर. आता त्यांचं काय होणार आहे? बहुतेक मला असं वाटतंय की फलटण तालुक्यात आत्महत्येचं संख्या वाढायची शक्यता जास्त. माझी आपली शंका आहे. सकाळी लवकर उठतो त्यामुळे माझ्या डोक्यात बरेच विचार असतात, राष्ट्रीय विचार आहेत. त्यांचं काय होईल? इथं लाड होते, लाडाची सवय. इथं लाट आहेत, इथं लाड होते, लाड पटले नाहीत, परवडले नाहीत, स्वार्थासाठी गेले, पदासाठी गेले. आम्ही आहे ते आहे, आम्ही आमचं सोडणार नाही. मला विरोध करत राहणार जोपर्यंत तुमची प्रवृत्ती आणि सर्वसामान्य माणसाच्या बाबतीत तुम्हाला जे करावंसं वाटतं हे प्रामाणिकपणे ज्या दिवशी कराल त्या दिवशी मी म्हणेन की तुम्ही कधी हिंदूराव गरीबाच्या बाजूने लढणारा माणूस. कोणाला किती या पिढीला माहिती आहे मला माहिती. त्यांच्या तोंडात कम्युनिझम असते, मार्क्सिझमचे माणूस होते, ते किती जणांना माहिती. हिंदूरावच्या बाकी सगळं होतं, पण हिंदूराव पुस्तकं किती वाचायचे हे माहिती. माणसाच्या पोटी येऊन हे दूर आले, त्या योगावर जन्माला आले, कोणाला माहिती. ते नेमकं पैठणमध्येच का आले हे मला काही कळत. जायचं होतं दिल्लीला, मोदी साहेबांच्या उजव्या हाताला एक आणि डाव्या हाताला एक. अरे अरे, तुम्हाला शुभेच्छा, तुमचे आभार. श्रीराम कारखाना तुम्हाला न मिळो अशी ईश्वराकडे प्रार्थना. चालू राहावी प्रार्थना. पण ते तर चालू राहणारच नाही, कधीच चालू करा. स्वतःच चालू होत नाही त्यांचं. काय तुम्ही सांगताय आज काय परिस्थिती आहे? अहो त्याचे बिलं काढल्याला हा माणूस बडवतोय गेलेला माणूस. तुम्ही मला सांगा, शेवटच मी बोलणार. त्या शिंदेच्या नगरसेवकावर केस झाली, बऱ्याच केसेस आहेत, बरेच आमदार आहेत, बऱ्याच जणांच्यावर केसेस आहेत. आपल्या जिल्ह्यातले पालकमंत्री बोरे साहेब त्यांच्यावर केसेस आहेत. यांच्यावर एकही केस नाही. का नाही? कोणाची हिंमतच नाही. निदान केस करण्याचं धाडस कोण करत होते? इथं केस पोलीस चौकीपर्यंत जाऊच शकत नाही अशी दहशत. अजून काय तुम्हाला पुरावा पाहिजे? ते नेहमी म्हणतात माझ्या कुठं केस नाही ना केस. बाबा करायला तर माणूस जिवंत राहायला पाहिजे. शेवटचं मी सांगतो की मी काही हे सोडणार नाही. आमच्या वाडवडिलांनी हे जागातनं मिळवले, दहशतीतनं मिळवले. आणि दहशतमुक्त करणं हे माझ्या आयुष्याचं शेवटचं ध्येय राहणार आहे. मला काय पार्टी नाही, कोण नाही, कोणाचा राग नाही. सगळे खरं सांगायचं तर राजकारणाला मर्यादा आहे, लोकशाहीला मर्यादा आहे. राजकारण ज्या पद्धतीने चाललंय तर त्या पातळीवर बोलो. त्या पातळीच नाही, ज्यांना
आचरित नाही त्यांना पातळी गाठायचं कसं सांगायचं, हाच खरा मुद्दा आहे. आणि हे पातळीहीन राजकारण ज्यांच्या मनात कायम आहे तुला चांगला विचारच येत. आता खरं खोटं माहित नाही. तसं त्या भावाला म्हणे नगराध्यक्ष करायला 2 कोटी रुपये घेतले, आता ऐकलं बाबा. खरं खोटं तुम्हाला त्यांनी 2 कोटी कुठून आणले हा पुढचा विषय. पण ते काय करतात तेच कळत नाही नगराध्यक्ष. आता काय सगळं चाललंय, आनंद चालले, 15% ओके, काय ते होतं ना सगळं. काय ते काय रे ते ओके हा, तसं चालू आहे सगळं ओके. पत्रकार ओके, लोक समाजाने सिमेंटचे रस्ते ओके, जे गरम म्हणतात आज न होते. बघा सिमेंटच्या रस्त्याचं काय होतं, माझा विरोध नाही, करावं ते. सिमेंटच्या रस्त्यात जे दोष होते ते म्हणून अरविंदराव तुम्ही रविवार भेटेत आयुष्य काढले. सिमेंटचा रस्ता होता का नव्हता, का तोडला आपण? बारामती ते पलटण सिमेंटचा रस्ता होता, किती जणांना माहिती आहे. ते काय आपल्याला नवीन नाही हो, तेव्हा ते करतात करून दे, चांगले, त्याला काही माझा विरोध नाही. गडकरींचे माझेही चांगले संबंध. काय बोलतात यांच्याबद्दल त्यांना माहित नाही. मला वाटतं की नुसतं फोटे काढून गडकरींच्या बरोबर विमानात वरून त्यांचं मत त्यांच्याबद्दल चांगलं आहे. तेव्हा अशा अत्यंत सुयोग्य देवाने आपल्याला अशी व्यक्ती आपल्या तालुक्यात जन्माला घातली, त्याबद्दल देवाचे आभार. फक्त देवाला माझी एकच विनंती आहे की तुम्ही ज्या महान व्यक्तीला आमच्या डोळ्यासमोर आणलेले, हा पिढ्याचं नुकसान तो 10 मिनिटात करू शकेल अशी ताकद आहे. अशा माणसालाही माझ्या 200 वर्ष जगा आणि सगळ्या जगाला वाटलं का एकच. परत त्याबद्दल बोलू नका. ती लोक हाताशी धरली, तुमच्याहून वाईट आहेत. त्यांच्या हातात श्रीराम कारखाना दिला, भोसलेच्या हातात श्रीराम कारखाना केला. चित्र इलेक्शन येईल तेव्हा मी सांगेन. याचे सगळेच प्रताप मला माहिती. कसे माहिती आहेत? आम्ही त्याच खात्याचा मंत्री होतो ना, मला माहित नसणार कोणाला माहिती नसणार. शेवटला यांच्याबद्दल मी क्लिअर बोललो. एक वेळ रणजित निंबाळकर परवडला, इथे काय मला परवडत अजिबात परवडत. आस्थानीतला साप हा डेंजरसच असतो, ते आम्हाला कळलंच नाही. हा साप आहे ते आमचे हक्क. आम्ही म्हटलं घरांदाजे राणे राणे त्याच्यात दोंदी, ते पण त्याच्यात दोंदी. आम्ही कधी पसार झाले आम्हाला कळलंच नाही. आता उद्या काहीतरी प्रवेश होता वाटतं, काय राहून द्या. मला फालतू वाटलं आज जाऊन मी हेच बोलणार. आणि तुम्हाला मी खरं स्पष्ट सांगू का, म्हणजे बाबा आपण फार सुसंस्कृतपणे वाढले ते कोण घाबरतच नाही आपल्याला. धड कार्यकर्तेही घाबरत नाहीत, धड प्रशासनही घाबरत नाही. आणि जे विरोध आहे ते नेमके उलटे. तुम्ही मला सांगा, तुम्ही जर एवढे म्हणताय बोलू नका, ते बोलू नका. बोलू नका म्हणलं तर संपत नाही, तो नाही विषय. विषय एकच आहे, कुस्तीला उतरल्यानंतर तुम्ही लंगोटी लावलेल्या पैलवानाच्या समोर सूट घालून कुस्ती जिंकू शकत नाही. आपल्याला तेवढं नागडं होता येत नाही, परंतु तोंडाला तोंड दिलंच पाहिजे, आक्रमकपणे दिलं पाहिजे. जेवढी ताकद आहे ती लोकांच्यासाठी आपल्याला निर्णय आहे. कुंजवांची आज्ञा झाली आहे मला की थांबवा. आज्ञेला मी म्हातारपणी त्यांची आज्ञा मोडू शकत नाही. त्यामुळे आपले आभार. चहा पाणी द्या. चंद्रविलास असलेल्या मिसळे खायला घातल्या. चंद्रविलास त्यासाठी काका मी विचारत होतो की आहे. आता मी मिसळ खायचो तिथं मला जाता येत नाही.